नमस्कार मंडळी, मी चिराग सावंत स्वागत करतो माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. तर हा माझा सेकंड व्लॉग आहे आणि आज मी चाललो आहे माझ्या मित्राबरोबर फिरायला सड्यावर. आता मी जस्ट सड्यावर येऊन पोचलो आहे. तर हा आहे तो मित्र. ओय मित्रा, तर ह्याला तुम्ही बघितलाच असाल मागच्या शॉर्ट्समध्ये. आता तुम्हाला सडा दाखवतो आणि आता आम्ही त्या डोंगरावर जाणार आहोत, जो तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेल बघा. तर आता आम्ही येऊन पोचलो आहोत सड्यावर. तर आता आम्हाला जायचं आहे या डोंगरावर. चला तर मग. तर जसं की तुम्ही बघितलंच असाल की तो क्लिपमध्ये छोटा दिसतो आहे, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघाल तर तो खूप मोठा आहे. आणि आता त्याच्यावर चढताना खूप दमायला होणार आहे, कारण तो खूप उंच आहे. आम्हा दाखवतो आता, आमच्याबरोबर दिसेलच तुम्हाला. हा बघा, आता आम्ही त्याच्या जवळ येऊन पोचलो आहोत. तरी अजून खूप चढायचं आहे. आणि इकडेच बाजूला एक टॉवर आहे, आयफेल टॉवर. असरोंडी गावाचा आयफेल टॉवर, जो की बंद आहे. कोणत्या कंपनीचा आहे काय माहीत नाही, पण तिथलाही एक व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. हे बघा, आम्ही दोघं चालतो. काय बोलताला? तर आज पावसाचं लक्षण दिसत नव्हतं, म्हणून मित्राला सांगितलं जरा फिरून येऊया. आता डोंगर म्हणजे काळीथर आहे, जो की सुकला आहे पूर्णपणे. हे बघा, आता आम्ही डोंगरावर येऊन पोचलो आहोत. चालतोय त्याच्यासोबत मी पण चालतोय. आणि खाली नीट लक्ष देऊन चढावं लागतंय, कारण एक जरी चुकीचं पाऊल पडलं ना की डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. आता आम्ही वर येऊन चढलो आहोत, डोंगरावर आलो आहोत. आता माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती दम लागतो चढायला. जाम दम लागतो. वरती अजून एक आहे कोणतरी, बघूया कोण आहे. फर्स्ट टाइम असा कोणासोबत तरी ब्लॉगिंग करायला निघालो आहे. हा बघा, म्हणतो वरती चोर आहे म्हणून. बघूया कोण आहे. आता इथून डोंगरावरून तुम्ही खाली बघाल, जेव्हा मी दाखवीन, तर एक नदी आहे आणि एक बंधार आहे. आणि राईट साईडला जर बघाल तर कणकवली दिसते, आणि लेफ्ट साईडला दिसेल तर सगळं जंगलच जंगल आहे. हे बघा, आता तरी आम्ही अर्ध्यावरच आहोत. हे आमचं असरोंडी गाव. सध्या आम्ही आहोत सड्यावर. हा बघा कुठे जाऊन पोचलं. हा बघा बघा, मी अजून खालीच आहे. चला मी पण चढतो आता वर. जाम दमायला होतं असं बोलता बोलता व्हिडिओ बनवणं आणि वर डोंगरावर चढणं जाम कठीण काम आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल. हा बघा, आता मी आलो. ते बघा, एक जरी चुकीचा पाऊल पडला मी 100% आपटणार. आणि थोडं थोडं गुळगुळीत पण आहे. हे बघा, ही जी तुम्हाला समोर दिसते ती कणकवली आहे. आणि हे जे दिसतंय ते इंग्लिश मीडियम स्कूल आहे, जे वरवड्यात आहे. एकाला फोन लावलाय, तो पण येतोय. तो बघा, आम्हाला दाखवतो काय तो. नीचे देखो, ये देखो. हा बघा कोण. आता तो तिकडून इकडे वर येणार आहे. किती खाली आहे तो बघा. त्याला येऊ दे, आपण पुढे जाऊया. पण आता पलीकडे जातो, तिथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत तो येतोय पोरगा दुसरा. तू काय बोलताला? काय बोलताला? वातावरण आहे मित्रांनो. तसं मी मालवणी आहे, पण ब्लॉग्स आणि मिनी ब्लॉग्स मी मराठीत बनवतोय. आता येऊन पोचलो आहे. आणि बघा,
इथे वरती आलात की सगळं सपाट आहे. जिकडेही बघाल ते सगळं सपाटच सपाट आहे. खाली थोडं गुफेसारखं पण आहे, ते पण दाखवणार आहे तुम्हाला. हा बघा आला. हां मला म्हणतंय माका घेऊ नको म्हणून. ए नीचे क्या कर रहा था? अकेले अकेले. कॅमेराशिवाय आम्ही तिघही आहोत, पण तुम्ही व्ह्यू बघा. उधर शाला आहे शाला. ती चांगलं काहीतरी टाकून दिलं. हा व्ह्यू बघा. हे बघा एकदम गारगार. कसं 360 डिग्री. आणि हवा जोरात आहे. माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही. नदी दाखवतो. हे बघा इथून एवढ्याशा पांदीत घुसायचं आहे. थांबा दाखवतो. तसं उन्हाळ्यात इथे काय नसतं आणि आता पावसाळा आहे म्हणून सगळी झाडी बिळी वाढली आहे. तेव्हा तुम्हाला नदी दाखवतो. आणि हा व्ह्यू बघा. मोबाईल स्टेबल नाही आहे माझा, व्हिडिओ क्वालिटी थोडी हलणार आहे. पण तुम्ही हे बघा, हा आहे बंधारा, तिथे मारुती मंदिर आहे. तिथेही जाणार आहे मी, तिथलाही एक व्हिडिओ टाकणार आहे. हे बघा. आणि या खालच्या एवढ्या भागात प्राणी असतात. तर मी जिथे आलो आहे ती जागा सेफ आहे, इथे काही नसतं. हे बघा इकडे खाली डुक्कर, हरणं आणि बिबट्या असे प्राणी असतात, जे की मी तर नाही बघितलेत कधी, गावातल्या लोकांनी खूप वेळा बघितलेत. बाहेर निघतो. इथून जेव्हा तुम्ही खाली जाल थोडंसं उतराल या साईडला, तेव्हा ह्या साईडने मी आलो आहे. आणि तुम्ही जेव्हा या साईडला जाल तेव्हा इथे खाली 2 गुफा आहेत. इथे एक आहे आणि त्याच्या पुढे त्या साईडला एक आहे. ती पण दाखवतो तुम्हाला. आता ही कॅमेरा क्वालिटी काय एवढा चांगला नाही आहे, पण जर चांगला कॅमेरा क्वालिटी असती तर तुम्हाला अजून चांगलं दिसलं असतं. पण परत बघा, हे बघा, ही जे तुम्हाला लाल लाल दिसतंय ती चिरेखानी आहेत. आणि टाटरबाव आहे ती. आणि तिथून खाली खायचं गाव आहे. पहिलं काय लागतं? हां, पहिलं कासरल लागतं आणि मग सातरल लागतं. आणि त्याच्या पुढे वागदे. तेव्हा हीची तुम्हाला छोटी छोटी घरं दिसत आहेत, ती सगळी कणकवली आहे. तर पावसाच्या वातावरणात बघा सगळं घर हिरवं हिरवं गार झालंय. 11 वेळा हिंद केसरी ब्रो, 11 वेळा. आता हवा एवढी जोरात आहे की माझे केस तुम्ही बघू शकता कसे झाले आहेत. ते मी घराकडून एकदम सेट करून आलेलो. आता इथे हवाच एवढी आहे की ऑडिओ पण व्यवस्थित येतो आहे की नाही माहीत नाही. ते दोघं माझ्यावर येत आहेत. आता आम्ही खाली उतरतो. चांगल्या बोले. बरं काय म्हणतास? खाली कोणतरी आलाय गाडी घेऊन. सोलापुरी चादरी विकतोय, दिसत असेल. मला पाहिजे तर संपर्क करा. आम्ही तिघही गुफेकडे जातो. चला रे. इथे खूप लक्ष देऊन उतरावं लागतं. एक जरी मगासपासून सांगतोय मी तुम्हाला, एक जरी चुकीचं पाऊल पडलं की चांगलंच आपटायला होणार आहे. आणि पावसाचे दिवस आहेत, तसं सुकलं आहे पण शेवाळी आली आणि आपल्याला जायचं आहे. तेव्हा इकडे जायचं आहे या एवढ्या भागात. आणि इथे आलात की नेटवर्कला फुल स्पीड. कोणतंही सिम कार्ड असू दे, इथे फुल नेटवर्क आहे. जेव्हा गावात टॉवर नव्हता तेव्हा लोक इथे जायची. आता टॉवर झाल्यामुळे कोण दिसत नाही. ते बघा आता आम्ही आलो आहोत. पळतं का? हे बघा इथून आता आम्ही आलो आहोत. सावकाश. आणि इथे आहे ती, हे बघा, ही आहे ती वाघाची गुफा. वाघाची गुफा नाही, अशीच काहीतरी आहे.
आणि इथे कोण नसतं. आणि रूम अवेलेबल आहे इथे. रूम वरती- अवेलेबल आहे. ही रूम हे बा इथे भिजायला होणार नाही. वॉटर डोंगरातून पाणी झिरपतं. हे बा दिसत असेल तुम्हाला. आणि खूप मोठी स्पेस आहे. व्हिडिओमध्ये छोटं दिसतंय पण खूप मोठी जागा आहे. 100 माणसं आरामात झोपतील. सांगते 100 माणसं आरामात झोपतील. पण एवढी पण जागा नाही आधी. त्याला बस झाली. आणि परत आम्ही खाली आलो होतो. हे बा तू झोपता हे जाऊन दाखवा एकान जातं सारख्या मकर राहून दे. घाण लागते. पाणी वाटतं. आता आम्ही खाली उतरतोय एकदम जपून जपून पावलं टाकत. हे बघा इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. थोडक्यात ट्रॅकिंगच झाली. लोक पैसे देऊन करतात, आम्ही फ्रीमध्ये करतोय. कधी पण या फ्रीमध्ये. जर तुम्ही आलात असुरंडीत कधी तर या ठिकाणी यायला विसरू नका. हे बघा हा डोंगर आहे, त्याच्यावर आम्ही मगाशी होतो. आणि आता आम्ही इथे गेलेलो आणि आता इथून खाली उतरणार आहोत. प्राचीन काळातील वडाचं झाड दाखवणार. प्राचीन काळातील नसतं रे. प्राचीन काळातील तरी 50-60 वर्षापूर्वीचा तरी असतं. 100 तिथे एक वडाचं झाड आहे. थांबा दाखवतो तुम्हाला, दिसत असेल तर. हे बघा नंतर जवळूनही दाखवतो. हे बघा हे दोघं तर उतरले पटकन. आता मी राहिलो आहे. मी पण उतरतो आणि भेटतो तुम्हाला खाली उतरल्यावर. आता फायनली मी खाली उतरलो आहे आणि इथे सगळं मैदान आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा हे दोघं तिकडे आहेत. हे बघा आणि तिकडे आडा घातला आहे. काहीतरी शेती वगैरे काहीतरी केली आहे वाटतं. हे काय लावले नाही रे? बांबू. हां बांबूची शेती केली. थांबा दाखवतो, जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे बांबूची शेती केली आहे. तरी कमीत कमी किती असतील रे? 50-60 तरी असतील ना. 100-1 बांबू तरी लावले असतील कदाचित. हे बघा आणि प्रॉपर त्याला वय वगैरे बनवली आहे. त्याला बांबू म्हणतात पण आमच्याकडे गावात त्याला हेशी म्हणतात. होय ना रे? तू बोल. लाजतोय. मी नाही लाजत. आधी मी पण लाजायचो, असं नाही मी पण लाजायचो. आता थोडी थोडी हिंमत करून ब्लॉक करायला सुरुवात केली. आम्हाला दाखवतो. अरे काय लाजतो, बिंदास. आता पाऊस आलाय आणि एकच छत्री घेऊन आलो. बघूया आता पाऊस गेला की परत शूटला सुरुवात करतो. थोड्या वेळासाठी आलेला, हे बघा 2-3 सेकंदासाठीच आलेला आणि आता छत्री बंद केली. तरी आता तुम्हाला ढगाळ वातावरण आहे. थांबा दाखवतो. हे बघा छोटे 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 ढग आहेत, पांढरे ढग. आणि इथे सगळ्यात मोठा ढग आला कारण आम्ही छत्री एकच घेऊन आलो. आता जाईपर्यंत आम्हाला भिजवतोय की नाही काय माहीत. काय वाटतं रे, भिजवतो? नाही होतो. आणि हा बघा तुम्हाला वरून जो वड दाखवलेला ना तो हा आहे. थांबा तिथे जवळ पण जाणार आहे. तुम्ही लांबून बघा किती मोठा आहे. आता इथून आपल्याला 1000 फूट उंच आहे. याच 1000 फूट नाही रे, माकाव नाही माहीत. इथून खाली उतरायचं आहे. हे बघा इथून आता आम्ही खाली उतरतोय. माहीत नाही व्हिडिओ क्वालिटी कशी आहे. मोबाईल जास्त हल्ल्यासारखं वाटतोय मला, पण ॲडजस्ट करा. हा बघा काय करतोय. तशी घाबरायची भीती नाही, पारंब्या मजबूत असतात वड्याच्या. आणि फायनली आता रस्त्यावर उतरलो. हा रस्ता सरळ जातो पहिला कासरलीत, सातरलीत, वागदा करून कणकवली. आणि तिथेच बाजूला हा वड आहे 100 फूट. हा बघा केवढा मोठा आहे. तिथे रस्त्यावर एक कुत्रा बसलाय. आणि आम्ही त्या तिकडनं असे चढून असे त्या डोंगरावर गेलो. तिथून गुफा बघितली. मग तुम्हाला हे परसू दाखवलं जिथे बांबू लावले. आणि इथे खाली उतरलो आणि इथून सरळ आता इथे आलो. जाम दमायला आलं आहे
आणि इथे आल्या आल्या फुल नेटवर्क, बघायची गरजच नाही. सूर्य उगवला आहे, आम्हाला तुम्हाला दाखवतो. कितीपत दिसेल काय माहीत नाही, पण बघा कसं वाटतंय बघा. हे बघा, थांबा ब्राईटनेस कमी करू. हे बघा कसं वाटतंय बघा. हे बघा, झूम करतो आणि ब्राईटनेस कमी करतो. कसं वाटतंय बघा. तो टॉवर आहे तिथे, तिथला एक व्हिडिओ मी टाकणार लवकर. आयफल टॉवर, असरोंडीचा आयफेल टॉवर. कधी जाऊया ताई? लवकरच जाऊया. लवकरच. हे बघा 2 कुत्रे आहेत. हे दोन्ही तुझ्याच आहेत ना? आणि तिकडे छोटा पिल्लू येते, ते पण स्वतः मालक, छोटा मालक भूषण जंगले. हे दोघं मित्र आहेत, एकाच वर्गात आहेत, 12वीला आहेत दोघंही. माझ्यापेक्षा लहानपणापासून सोबत, लहानपणापासून सोबत, बालवाडी. आणि ह्याचा भाव आणि मी, आम्ही दोघं बालवाडीपासून. सध्या तो नाही, तो कामाला गेलाय, नाही तर त्यालाही आणलं असतं. लालपरी येता, लालपरी येता, लालपरी येता. थांबा, लालपरी पण येते, इकडून येणार. आता मी ते वरती आलो आहे आणि आता एस टी येते, जिला की लालपरी म्हणून सगळे ओळखतात. थांबा, तिचा जवळून व्ह्यू दाखवतो कसं वाटतं ते. आणि आता त्या बांबूच्या शेतीत मी घुसलो आहे, कोणाचे माहीत नाही. हे बघा, आता थेट कणकवलीला जाणार आहे. बघितलं, ही असते माझ्या गावी राहण्याची. हे बघा 3 आहेत. 3 गाडा, कांबी गाडा. आणि हे सगळ्यात छोटावाला. हे बघा, हे बघा, हे बघा काय नाही, चप्पल राहिली. बघा कसे खेळत आहेत. पाय कोणा जोडलेलं? आणि हा बघा कोण येतोय, हा बघा, हा बघा कोण येतोय. हा ह्याचा भाव आहे भूषणचा. धोनीचा कट्टर समर्थक. धोनीचा कट्टर समर्थक. मी पण धोनी समर्थक आहे आणि तो पण धोनी समर्थक आहे. हा परिधान सवय, पण आम्ही नाही, आम्ही नाही. हा हार्दिक पांड्यावाला आणि तू धोनीवाला. 3 धोनी आणि 1 हार्दिक पांड्या. हा बघा, गजनी कट मारलाय डॉनने, गजनी कट मारलाय. लाजतोय. केस बघा, केस. काय बोलशात रे माझ्या चॅनल बद्दल? भावाला सपोर्ट करा, लाईक करा, ला कमेंट करा. हे तिघं जे पण काय सांगताय ना, ते सगळं ऐका. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. सगळं प्राईज. कुत्र्यांची गंमत बघा कशी खेळत आहेत ते. बघा कुठे पोचले. हे का बोलव रे वारक्या. यांची मस्ती बघा काय चालली ती. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, नुसती धावा धावी. हे बघा, हे आता दोघं काहीतरी सांगणार आहेत. हे बघा, ह्या भावाने माझं चॅनल उघडलंय. थांबा, तुम्हाला माझं चॅनल, अरे फॉलोईंग उघडलं. थांबा, ही माझी इंस्टा आय डी आहे. जर फॉलो केलं नसाल ते बघा, इथे जाऊन फॉलो करा. हे माझं चॅनल आहे. आणि आता हे दोघं माझ्या चॅनलबद्दल काहीतरी बोलणार आहेत. भावाचं नवीन चॅनल आहे, भावाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा. बोला मी बेल आयकॉन वर क्लिक करा, घंटा दाबा. सांगतोय घंटा दाबा. तुम्ही इथलं वातावरण बघा कसं वाटतं ते. बघा सर्वत्र हिरवळ. हे बघा, जिथपर्यंत तुमची नजर जाईल ते सगळं हिरवंच हिरवं आहे. हे सगळं आमचंच आहे. आणि हा म्हणतो हे सगळं आमचंच आहे. तुझा यस. खेळून खेळून आता या दोघांची वाट लागली आहे. दमले आहेत दोघंही. आणि हा छोटावाला बघा. हे बघा, लगेच एनर्जेटिक. नुसती चावल लागली की एनर्जी. तिकडे दोघं बसले आहेत.
आणि हे दोघं. हा बघा. तर मंडळी आता ब्लॉगचा शेवट करतोय. तर आता घरी जायची वेळ झाली आहे आणि खूप उशीर झाला. आता किती वाजले? 6:45. आता 6:45 झाले आणि आम्ही चाललो आहे घरी निघायला. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.